साईबाबा मंदिराच्या नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक आपण नवीन ब्लॉगची सुरुवात करत आहोत. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल लाईफ ऑफ मॅकवरती. आता मी निघालो आहे शिर्डीला जायला. तसं मी शिर्डीला मी जात असताना सकाळी 6 वाजता निघतो घरातून, कारण की सकाळी 6 वाजता निघालो की दुपारी 3 वाजेपर्यंत घरी असतो मी, म्हणजे दर्शन घेऊन पुन्हा घरी येतो. पण आज काही मित्रांना काम होतं, त्यामुळे थोडा लेट निघालो आज. आता वाजले 9:30 आणि मी आता चाललो मित्रांना पिकअप करायला. रितेश वगैरे आहेत, सर्वांना पिकअप करायला चाललो आता. तर आता आमची जर्नी सुरुवात झालेली आहे. आम्ही आता आहोत पेट्रोल पंपला पेट्रोल भरण्यासाठी. पेट्रोल भरून मग पुढचा प्रवास सुरू करणार आहोत. तुर्तास ही आमची गाडीमध्ये पेट्रोल फिलिंग चालू आहे. गाडी थांबलेली आहे. 2 गाड्या कॅन्सल केल्या, आम्ही आता एकाच गाडीमध्ये आलो आहोत. प्रमोद हाय, आज तू टाइमवर आलो भाई, आम्ही लेट झालोय. नाही त्या चालेल होत ना तुम्ही. मग काय पण सेल्टो मध्ये होता ना तो. त्याची ट्रॅव्हिकला होतच ना राजा. तर आता फायनली आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि कुठेही निघण्याआधी गणपती बाप्पा मंगल मूर्ती साई बाबा की जय. नागपूरचा हायवे तो पण समृद्धी धनाधन. असं बोलायचं ना जरा, नको रे बाबा. आता तेवढा बोलत चांगला हल्लाच नाही. ये शीट व्हायला तर ये शीट व्हायला तर ये शीट पण तो ऐसा तो पुरा नाही ना, बाग नाही. चेतन, हे चेतन, बोल ना भाई. तो बादशाह पिक्चर मध्ये गाणे माहिती का तुला? हा या हा, माहिती आहे बोल ना जरा. यहाँ कदम कदम पर लाखों हसीना है. कदम कदम हसीना आधी ना, कदम कदम आपला प्लॅन चेंज होता. कालपर्यंत आलेले 2 गाड्या जेवणशी. बरोबर आहे. आता एक आपला आधी ना कल्टीबाज योग्या कल्टीबाज. निघायचं म्हणजे निघायचं. आमच्या योगेशला नका बोलू प्लीज. आता बोल. ब्रेक दे, दोन्ही जोरचे ब्रेक दाबलास तुम्ही अख्खं पुरा येईल असतं. तिसरा दाबा तर राहिली ना. पण नको रेवरे गाडी मिळली नाही तर दोन्ही यायचं टांगऱ्यावरती. तिसरा रेल्वेला खडा. चेतन, कालपर्यंत आपल्याला जावतं शिर्डीला. शिर्डीवर ना आम्ही चाललेलो आहे समृद्धी हायवे पकडून नागपूर. चल्लो झालो आपण संभाजीनगरला झालोय. अरे काय संभाजीनगरला झालोय. नागपूर बोलून टाकला. नागपूर पुढे आला ना. बोला तो बोला. भगवानगड पण पुढे आहे ना रे. भगवानगड आहे ना ते लांब आहे का त्यांची. भगवानगड तोच पार्ले पाहिजे परले, तिथे. हा तोच बतायच भगवानगड आहे. मग तो पण बघायचा होता आपल्याला. यो काय तो नाव का त्याचा, अजून 4 वाजता करायला लागलं जायचं आम्हाला अजून. लांब आहे ना. नाही होल पटापट बॅक. भाऊ कधीला हे रित्या. 150 नाही होणार. आता आमचा प्रत्येक पावलावर प्लॅन चेंज. पहिला होता शिर्डीवर, आता झालं कृष्णेश्वर. कृष्णेश्वर वरून आता जाणार एलोरा लेणी. तो परली आहे 495 किलोमीटर, म्हणजे 200 किलोमीटर एक्स्ट्रा पकड. 200. हे चेतन, हा. आमचा ब्रिज आहे ना वाशीचा, हो. त्या खाली आम्ही मासा पकडत होतो गलावातून. तर आम्ही माहिती आम्ही घोड्या रागो खाली होतो आम्ही. वरची कोणीतरी नारळ टेकला टाकले त्याचे बाई बेश होते भावच्या, म्हणजे एकदम भिंगरे वेळ ते 8 वापरला डायरेक्ट. आपला नारळ फेकत ना. थांब जरा असते. काल होती नारळी पौर्णिमा. तर नारळी पौर्णिमेला जो रितेश आहे त्यांनी समुद्राला पूजा करण्याचा नारळ सोडला नाही. तर आता आम्ही शिर्डीला जात असताना आम्ही ब्रिजच्या पुढे गाडी थांबवली आहे आणि तो चालला आता नारळ सोडायला समुद्रामध्ये. बघू शकता तो चाललाय धावत. कारण की रस्त्यामध्ये खूप ट्रॅफिक होती, त्यामुळे रस्त्यामध्ये गाडी थांबू शकलो नाही. मग आता इथे गाडी लावल्या, ही आमची गाडी थांबली आहे. तिथेच गेल्या पुढे नारळ सोडायला. पुढे तो समुद्र ॲक्च्युली पाणी सुकलेला आहे ना, त्यामुळे तो नारळ पाणी बघून पुढे गेला तो पाण्यात सोडण्यासाठी. आणि आता येत आहे धावत. शिर्डीला जायला लेट निघालो की हा ट्रॅफिकचा खूप त्रास आहे. त्यामुळे नेहमी मी निघतो ना सकाळी 6 वाजता निघतो. तुम्हाला काय लागलं फक्त असं सांगत. लेट निघाल्यानंतर ही ट्रॅफिक, त्यामध्ये आपला 1-1.5 तास निघून जातो.
आणि तिथं पोहोचण्यासाठी आपल्याला 1.5 तास अजून लेट होतो. भिवंडीची ट्रॅफिक आणि हिमाचलची लँडस्लायडिंग ही कधी संपेल समजत नाही. ही पाहू शकता तुम्ही, ही पूर्ण ट्रॅफिक जाम आहे भिवंडीमध्ये. पूर्ण ट्रॅफिक जाम, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. जिथे तुमची नजर जाईल तिथं पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. पूर्ण ट्रॅफिक जाम आहे. आता हा आमचा पहिला हॉल्ट जेवणासाठी. ॲक्च्युली खूप लेट निघालो आम्ही, म्हणून मग डायरेक्ट आता जेवणच डायरेक्ट शिर्डीला जाणार. नंतर नेहमी आपला जो टायमिंग असतो तो ब्रेकफास्ट इथं करायचा, हा फिक्सच हॉटेल आपला. इथं ब्रेकफास्ट करून मग आपण शिर्डीला जातो. पण आता लेट निघणं असल्या कारणाने आम्ही इथं जेवून डायरेक्ट मग शिर्डीला जाणार दर्शनाला. सकाळी निघताना आम्ही 8 जण होतो येण्यासाठी आणि चाललो होतो शिर्डीला. आता मध्येच ठरलं की 2 जण कॅन्सल झाले आणि एकच गाडी घेऊन आम्ही निघालो. जायचं होतं शिर्डीला. आता शिर्डीवरून आता आम्ही जाणार कृष्णेश्वर महादेव मंदिर, म्हणजे आपलं जे 12 ज्योतिर्लिंगामधलं एक आहे औरंगाबादला, संभाजीनगरला, तिकडे जाणार आहोत. आणि शिर्डीचं दर्शन करून मग आम्ही पुढे संभाजीनगरच्या दिशेनं पुढे जाऊ. ते आता मध्ये येत आहे. आता गाडीमध्ये ठरलं आमचं की तिकडे पण जाऊया. तर मग आता चला काय होते पुढे बघूया. आता इकडे आम्ही थांबलो जेवायला. जेवणाची ऑर्डर चालू आहे आणि आमचे चेतन शेठ आजचं बिल भरणार आहेत. सर बिल भरणार ना आता? पाकिटच नाही आणलं मी. ऐसा एक कोणतरी पाहिजे जो सांगतो मी पाकिटच नाही नाही रे बरोबर. पण तो नाही बरोबर. पण तो मीच तो आज असं आहे मी का? पाकिटच नाही आणलं. आता जेवण वगैरे झालं आमचं आणि आता पुढे निघालो आहोत आम्ही शिर्डीला जायला. घरातून निघताना फक्त शिर्डी होतं, शिर्डी शनी शिंगणापूर वगैरे होतं आमचं. पण आता निघाल्यानंतर इन्स्टंट प्लॅन झाला की संभाजीनगर इथे कृष्णेश्वर महादेव मंदिर जो आहे तिकडे जायचं. तर मग आता काय ठरल्यानंतर जायचं. घरातून निघताना आम्ही 2 गाड्या घेऊन येणार होतो, पण 2 जण आमचे कॅन्सल झाल्यामुळे आम्ही एकच गाडीमध्ये आलो आहे. 6 जण होतो, मग एका गाडीमध्ये आमचं होऊन गेलं. तर कसारा घाट संपल्यानंतर जो आम्ही जेवायला थांबलो आणि जेवून आम्ही शिर्डीच्या दिशेने निघालो आणि तिकडून जवळच समृद्धी महामार्गात आलो होतं. तेव्हा शिर्डी होतं 120 किलोमीटर समृद्धी महामार्गावरून आणि आता झाले 20 मिनटं. 20 मिनटामध्ये आम्ही 80 किलोमीटर कव्हर केलेलं आहे. म्हणजे स्पीड नॉर्मल स्पीडला, जास्त फास्ट पण नाही गाडी, नॉर्मल स्पीडला 80 किलोमीटर. शिर्डी आता आम्हाला 40 किलोमीटर आहे, फक्त 40. हा रोड एवढा छान आहे ना की इथे स्पीड कमी वाटते. जेवढी स्पीड असेल आपल्याकडे तेवढी कमी आहे. तिथून जो आम्ही प्रवास चालू केला होता 120 किलोमीटर, तो 120 किलोमीटर कापण्यासाठी आम्हाला लागला वेळ 40 मिनटं, 45 मिनटं. 45 मिनटामध्ये आम्ही शिर्डी फाट्यावर पोहोचलेलो आहोत. शिर्डी फाटा 1 किलोमीटर. तुम्ही जर समृद्धी महामार्गावर ओव्हर स्पीडिंगनी जर गाडी घेऊन येत असाल तर फर्स्ट टोल टू सेकंड टोल जो टायमिंग आहे त्यांचा काहीतरी टायमिंग फिक्स आहे. त्याआधी जर तुम्ही पोचलात तर सायरन वाजतो आणि पोलीस तुम्हाला साईडला घेतात फाईन भरण्यासाठी. तर प्लीज ओव्हर स्पीडिंग नका करू. आम्ही थोडा जास्त स्पीड होती, म्हणजे ओव्हर एकदमच ओव्हर नव्हती, थोडी होती. आमचा सायरन वाजला पण आम्हाला नाही फाईन बसली कारण इथं पोलीस नव्हते म्हणून. 6 नंबर घेतला. आतमध्ये गेल्यात ते गर्दी बघ कशी आहे. आता मी जस्ट पोहोचलो शिर्डीला. शिर्डीला पोहोचून मग आता मोबाईल वगैरे ठेवलं कारमध्ये, कारण की मोबाईल अलाउड नाही तिथे. मोबाईल वगैरे कारमध्येच ठेवलं आणि आता आम्ही चालू दर्शनाला. आणि मग दर्शन झाल्यानंतर जो आमचा पुढचा प्रवास असेल तो संभाजीनगर येते.
कृष्णेश्वर महादेव मंदिर जो आपल्या ज्योतिर्लिंगापैकी एक आहे, तिथं जाणार आहोत. तर चला मग दर्शनावरून आल्यावर भेटूया, कारण की मोबाईल आपल्याला कारमध्येच ठेवायचा म्हणून. आता झालं दर्शन आमचं. दर्शन घेऊन आता जस्ट बाहेर निघालो मंदिराच्या. खूप छान दर्शन झालं एकदम, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही असं छान दर्शन झालं. समाधीवर एकदम पूर्ण डोका मनसोक्तपणे डोका टेकवून असं दर्शन घेतलं. शिर्डीला खूप येत असतो, पण दर्शन असं झालं ना आज खूप खूप छान वाटलं मला. मी तुम्हाला सांगू शकत की किती छान वाटलं आहे. आणि आता दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही निघतो पुढच्या प्रवासाला. संभाजीनगरला आम्ही चाललेलो आहोत. कृष्णेश्वर महादेव मंदिर हे आपल्या 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. तिकडे चाललो आम्ही दर्शनाला आता. तर मग चला पुढे भेटूया. पुढचा प्रवास कसा असणार तुम्हाला दाखवतो. पुन्हा समृद्धी महामार्ग जॉईंट होईल आणि समृद्धी महामार्गावरून मग आम्ही संभाजीनगरला जाणार. मग तिथून पुढे कृष्णेश्वर जवळच आहे. चला पुढे भेटूया आपण. शिर्डी साईबाबा मंदिराच्या बाहेर निघाल्यावरच जवळच एक सोडा शॉप आहे, लिंबू सोडा. खूप छान लिंबू सोडा भेटतो इथं. जस्ट पिला आम्ही आता. तर नंतर विचार केला की एक ब्लॉग बनवूया. भाई कैसा लिंबू सोडा? 30 रुपीज़ बनाओ एक अच्छा सा हमारे लिए. सर. स्वीट सॉल्टेड जलजीरा. स्वीट अँड सॉल्ट. भाई आपका नाम? हरीश. हरीश भाई आहे ते. हे साईबाबा मंदिर आहे ना, बाहेर निघाल्यावर इथून बाहेर येतो. इथून जस्ट बाहेर निघायला समोरच आहे हा कृष्णा सोडा. तर आपला हा सोडा रेडी होतोय. आता गॅस नॅचरल गॅस त्याच्यामध्ये ॲड करतात. बघूया आता गॅसचा फ्लो किती आहे. पूर्ण बबल्स येतात वर. सोडा झाला पिऊन. खूप छान सोडा आहे. नक्की तुम्ही जर मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आलात तर हा कृष्णा सोडा शॉप आहे, ते तुम्ही नक्की भेट द्या आणि सोडा प्या. खूप छान एकदम रिफ्रेशमेंट सोडा आहे. मस्त केला होता. चला आता आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. तत्पूर्वी साईनाथ महाराज की जय. मगाशी मी तुम्हाला बोललो की ओव्हर स्पीडिंगमुळे तो सायरन वाजतो ढोल नाक्यावर. तर आता थोडं आम्ही पुन्हा ओव्हर स्पीडिंगने आलेलो आहोत. बघूया पुन्हा तर सायरन वाजतो का. तर बघा पुढे बघूया आमचं सायरन वाजतंय की नाही. हॅलो. आलेलो आता मी पुढे ओपन कर ना जरा दोन्ही. आहे का तो फ्री आता? त्याच्यात तू काय रिमार्क टाकून पाठवलं नाही. आता ओव्हर स्पीडिंग नाही झाली आमची. आता नॉर्मल स्पीडने आम्ही आलेलो आहोत. बच गए हम लोग. तर आता आम्ही पोचलेलो आहोत कृष्णेश्वर महादेव मंदिरमध्ये. तो आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे. जस्ट उतरलो आणि आता पार्किंगमध्ये गाडी लावलेली आहे आणि आता दर्शनाला मी निघालो आहोत. ते बघू तुम्हाला दाखवतो कसं दर्शनाला आहे. बहुतेक दर्शनाला मोबाईल अलाउड नाही आहे, तर आतमधलं काही दाखवतं नाही येणार. जर जमलं मोबाईल जर घेऊन जाता आलं तर नक्कीच तुम्हाला दाखवेन आतमध्ये कसं आहे मंदिराच्या तिकडे. चला मग भेटूया मंदिराजवळ जाताना. आता कावड यात्री म्हणजे जे जल घेऊन दर्शनासाठी आलेले आहेत ते आलेले आहेत. पाहू शकता खांद्यावर गंगाजल घेऊन पायी पायी ते आता मंदिराजवळ आहेत. तो मंदिराचा झेंडा दिसत असेल तुम्हाला. तिकडे आम्हाला जायचं. तिकडे मंदिर आहे. इथून असा रस्ता जातो तो समोरून. ही कमानी आहे मंदिराची. इथून पुढे जायचं आहे. आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी. हा इथे मंदिर आहे तो कृष्णेश्वर मंदिर. आता शिर्डीचं दर्शन वगैरे घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो होतो. आता आम्ही पोचलो आहोत कृष्णेश्वर महादेव मंदिरात. ही लाईन आहे ते लाईनीमध्ये आम्ही थांबलेलो आहोत. तिकडून मंदिराचा एंट्रन्स आहे. मेन गेट तिकडून आहे आणि हा मंदिर आहे. समोर तुम्ही बघत आहे तो हा मंदिर आहे. जर तुम्ही मंदिरामध्ये दर्शनाला येत असाल तर इथे दर्शनाला जाताना आपले कपडे काढावे लागतात. म्हणजे टी शर्ट जो वरचा जो असेल टी शर्ट किंवा शर्ट तो काढावा लागतो. तर याची तुम्ही काळजी घ्या. आणि येताना शक्यतो काही कपडे वगैरे
कोण घेणार आहे कॅरी करणारा ठेवा बरोबर, जेणेकरून आपले कपडे सेफ राहतील. घेते का? तर जस्ट मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले. माझ्या मागे बघू शकता हा कृष्णेश्वर महादेव मंदिर आहे, जो आपल्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये येतो. जस्ट दर्शन घेऊन आलो. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, पण एक चोरून एक छोटासा व्हिडिओ काढला तुम्हाला दाखवण्यासाठी. तर बघा तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये तो. खूप छान वाटलं आणि खूप छान दर्शन झालं इथं, कारण की श्रावण महिना आणि त्यामध्ये असं दर्शन होणं एक खूप छान वाटतं. एकदम शंकराच्या पिंडीजवळ अभिषेक करून दर्शन झालेलं आहे. खूप छान. आणि तुम्ही जर येत असाल ना तर शक्यतो तुम्ही श्रावण महिन्यात नका येऊ, श्रावण महिन्यात सोडून, कारण की श्रावण महिन्यामध्ये खूप गर्दी असते आणि त्या गर्दीमुळे नीट दर्शन होत नाही. परंतु आमचं खूप चांगलं दर्शन झालं आणि दर्शन करून बाहेर निघून आता एक स्टे आहे इथे. आज इथे थांबणार आहोत आम्ही संभाजीनगरमध्ये, कारण की उद्या एलोरा केव्स बघणार आहोत आम्ही. चला मग भेटूया पुढे आपण. आता आमचं दर्शन करून झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत पुढे संभाजीनगर सिटीमध्ये. तर काहीतरी बीबी का मकबरा म्हणजे ताजमहलची कॉपी जी आहे ते उद्या बघणार आहोत. आणि एक त्यामुळे उद्या काय होतं आपलं अजून वेरूळ एलोरा लेणी जे आहेत त्या बघण्यासाठी उद्या जाणार आहोत. आता जस्ट आम्ही हॉटेलमध्ये येऊन चेक इन केलं आहे. खूप थकलेलो होतो, तर आता मस्तपैकी आंघोळीला रिफ्रेश झालो एकदम. आता बघू पुढचा काय प्लॅन आहे. आता कुठं खाली फिरायला जायचं की हॉटेलमध्ये राहायचं, काय प्लॅन असेल तुम्हाला दाखवतो. तुम्हाला मी जेवायला तर जावंच लागेल, कारण की रात्री जेवल्याशिवाय झोप येणार नाही आहे. चल आता फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो आहोत जेवायला. आता काय काय तुम्हाला दाखवतो मी. जेवायला आम्ही मागवले थाली. हे आहे थालीमध्ये मेन्यू. हा आहे ठेचा, पापड, कटलेट, सलाड, पुरी, रबडी, दाल आणि एक गुजराती कढी आणि एक बटाटा आणि मिक्स आहे. ही चण्याची भाजी आहे, पनीर, शाही पनीर. हे आहे शेव. हे आहे जिलेबी, एक सलाड टाईप आणि शेवभाजी स्पेशल. चला मग भेटूया जेवल्यानंतर. अशा प्रकारे पूर्ण थाली संपवलेली आहे आम्ही. हे पाहू शकता पूर्ण थाली फिनिश. तर चला मित्रांनो, आता जेवून वगैरे आलो आता पुन्हा रूममध्ये. खूप हेवी झाला जेवण, खूप म्हणजे खूप जास्त हेवी झाला. ॲक्च्युली थाली सिस्टम होती आणि ती शेअरिंग नव्हती, कारण की ते अनलिमिटेड त्यांचं होतं फूड. त्यामुळे शेअरिंग नसल्यामुळे प्रत्येकाला एक थाली संपवणंच होतं. आणि दुसरा मेन्यूसुद्धा नाही त्यांच्याकडे, की आपण मेन्यू त्यांच्याकडे काय आता मागू शकतो. त्यामुळे थाली नो ऑप्शन म्हणून थालीच खाल्ली आणि जेवण वगैरे झालं. आता आलो रूमवर, तर मग आता झोपतो आणि या आपल्या ब्लॉगला इथंच एंड करतो. तत्पूर्वी लाईक, शेअर, कमेंट आणि आपला चॅनल लाईफ ऑफ मॅकला सबस्क्राईब पण करा. चला मग भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.